मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम थांबा 4 जूनला वाजवा आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काचं आहे. रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत. तुमच्या समोर भाषण काय करू आणि तुमच्या समोर प्रचार तरी कशाला करू. कारण आपलं नातं हे मोदी शान सारखं नाहीये. बहुत पुराना रिश्ता. खरंच आमचा बहुत पुराना रिश्ता आहे. फटाके थांबवा ना आता. आपलं खरंच बहुत पुराना रिश्ता आहे. फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या 7 तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बटन दाबून मुंबईमध्ये आपलं जे काय काम आहे 20 तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत. माझी माणसं मला माझ्या सोबत पाहिजेत. याचं कारण आता 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली. अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरेचशी लोक ही सुट्ट्या लागल्याने ते पलटायत. नको बाबा हा. म्हणून मग त्यांनी काय केलं, टूर ऑपरेटर्सना एक विनंती केली. अमित शहानी विनंती केली कि बाकी सब ठीक है ना, ईडी वीडी कुछ आए नहीं ना आपके पास. आणि त्याने सांगितलं की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या. असो, तो त्यांचा भाग आहे. आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत. आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत आणि तुम्ही पण केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीये. पण एक म्हण अशी आहे, शुभ बोल रे नार्या. आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो. मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो. तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. आडवाच आहे तू. अरे लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला. लाज नाही, लज्जा नाही. बडबडतोय आपला, बडबडतोय. म्हणून म्हटलं शुभ बोल रे नार्या. आता नाव मी काही ठेवलेलं नाही. तसं पाहिलं तर एक 4 दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात. आता म्हटलं 4 दिवसांनी परत येऊन बोलायचं काय. पण देव आपल्यावरती किती देवाचे आशीर्वाद आहेत बघा. आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले. बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील, नाही तर दुसरं काय. पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय, बेअकली जनता पार्टी. आज हा नवीन शब्द दिलाय. कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो, काही लाज वाटायला तयार नाही. भाकड म्हणत होतो, काय लाज वाटत नाही. कमळाबाई म्हटलं, आता बेअकली म्हणतोय. आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी. याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला, पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही. आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले. हिम्मत असेल तर त्याच्या